श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जे कोणीही ही कथा ऐकतात त्यांची शेकडो पापे नष्ट होऊन त्यांचे दरिद्र जळून खाक होते. शत्रू, रोग, भय, भूत, पिशाच इत्यादींपासून रक्षण होते आणि भाग्यात चमत्कार होऊ लागतात. एकदा भगवान श्रीकृष्णांचे मित्र त्यांना भेटण्यासाठी द्वारका नगरीत आले. भगवान श्रीकृष्ण त्यांचे स्वागत करतात आणि त्यांच्या येण्याचे कारण विचारतात. भगवान श्रीकृष्णाचे मित्र त्यांना म्हणतात, हे केशव, तू सर्वज्ञ आहेस, तुला सर्व काही माहीत आहे. माणसाने कोणती झाडे लावली पाहिजेत हे जाणून घेण्याच्या उद्देशाने आज मी तुमच्या समोर आलो आहे. घराच्या समोर कोणती झाडे लावावीत, गरिबी दूर करण्यासाठी कोणती झाडे लावावीत आणि शत्रू, रोग, भय, भूत, पिशाच इत्यादींपासून संरक्षण करण्यासाठी घराच्या हद्दीत कोणती झाडे लावावीत. कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुमचा देखील भगवंतावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणतात, हे मित्र, आज तुम्ही अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. या जगात झाडांचे मोठे योगदान आहे. झाडे नेहमीच पूज्य असतात, पण आज तुम्ही योग्य प्रश्न विचारला आहे. घराच्या हद्दीत झाडे लावल्यास खूप शुभ परिणाम मिळतात. झाडे घराचे सौंदर्य नक्कीच वाढवतात, तसेच पर्यावरण शुद्ध ठेवतात. वृक्ष सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात, जी मानव जातीसाठी अत्यंत आवश्यक आहे. झाडे नकारात्मकता दूर करून पर्यावरण अधिक सकारात्मक बनवायचे काम करतात. घरासमोर शुभ वृक्ष आणि रोप लावल्याने घरात सुख समृद्धी येते. याशिवाय ही झाडे आणि रोपे अनेक प्रकारचे वास्तुदोष नष्ट करतात. घराच्या अंगणात उभी असलेली झाडे घराचे देवाप्रमाणे रक्षण करतात. भक्तांनो, घराजवळ किंवा घराच्या सीमेत कोणती झाडे लावावीत आणि कोणती लावू नये हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन गोष्ट सांगतो, जी तुम्हाला झाडे आणि वनस्पतींबद्दल समजण्यास मदत करेल की कोणती झाडे घराजवळ लावावी आणि ती किती शुभ आहे, आणि कोणती झाडे घराजवळ लावल्यास दुःख आणि दारिद्र्य येते. जो कोणी ही कथा ऐकतो त्याची शेकडो पापे नष्ट होऊन त्याचे दरिद्र नष्ट होते. भगवान श्रीकृष्णांचे मित्र म्हणतात, हे केशव, तू सांगितलेली कथा मी शेवटपर्यंत ऐकेल. तू कथा सांगायला सुरुवात कर. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे मित्रा, गतकाळातील गोष्ट आहे. मध्यवर्ती देशात एक सुंदर शहर होते. त्या नगरात धनेश्वर नावाचा वैश्य त्याची पत्नी सुमती हिच्या सोबत राहत होता. धनेश्वर हे भगवान विष्णूचे भक्त होते आणि ते दररोज भगवान विष्णूची पूजा करत असत. धनेश्वरची पत्नी ही विनम्र आणि घरच्या कामात तरबेज होती. घरात पैशाची आणि धान्याची कमतरता नव्हती. देवाच्या कृपेने त्यांच्याकडे सर्व काही होते. अशा रीतीने बरेच दिवस निघून गेल्यावर धनेश्वरच्या पत्नीचे नाव सुमती हिने अंगणात काही झाडे लावली आणि रोज त्या झाडांना पाणी अर्पण करून त्यांची सेवा करू लागली. मात्र धनेश्वरच्या पत्नीला वृक्ष लागवडीचे ज्ञान नव्हते. त्यांना कोणते झाड आवडेल तीच झाडे ती लावायची. जी काही झाडे अशुभ असतात तीच झाडे त्यांनी घराच्या अंगणात लावली. त्यामुळे त्या वैश्य धनेश्वरचे व्यवसायात मोठे नुकसान होऊ लागले. त्यांच्या घरात रोज वाद होत होते. पती पत्नीमध्ये पुन्हा पुन्हा भांडणे होत होती. दोघांच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ लागल्या. धनेश्वरचा संपूर्ण व्यवसाय डुबला आणि त्यांची सर्व संपत्तीही नष्ट झाली. आता धनेश्वरकडे धान्य घेण्यासाठीही पैसे नव्हते. ते उपाशी राहिले. त्यामुळे पत्नीलाही राग येऊ लागला. ती सारखी नवऱ्याला काही ना काही काम करायला सांगायची. मग धनेश्वर काम विचारत गावात फिरू लागला. मात्र त्याला कोठेही काम मिळाले नाही. तो आला आणि पत्नीला म्हणाला, हे भद्रे, मला कोणीही काम देत नाही
आता काम शोधायला कुठे जायचे? दोघेही पूर्णपणे अस्वस्थ झाले होते. या दोघांच्या या गोष्टीमध्ये काहीही संबंध नव्हता. घनेश्वरही पत्नीचे सर्व दागिने विकून जे काही अन्न मिळेल त्याने पोट भरवायचा. अशा प्रकारे अशुभ झाडे लावल्याने दोघांच्याही आयुष्यात अत्यंतिक दारिद्र्य आणि संकटे येऊ लागली. पण हे दोघांनाही माहीत नव्हते. मग एके दिवशी महात्मा घनेश्वरांच्या घरी एक साधू येतात. त्यांना पाहून घनेश्वर त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो, हे साधू महाराज, या गरीब माणसाच्या घरी स्वागत आहे. मला सांगा, मी तुम्हाला कशी मदत करू शकतो? ते साधू महाराज म्हणू लागले, मी तीर्थयात्रेला निघालो आहे. विश्रांतीसाठी जागा शोधत आहे. तुम्हाला काही अडचण नसेल तर मला तुमच्या घरात जागा द्या. मी बरेच दिवस उपाशी आहे. थोडे अन्न मिळाले तर तो तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद असेल. साधू महाराजांचे असे शब्द ऐकून घनेश्वर म्हणू लागला, हे साधू महात्मा, तू निश्चितच पुण्यवान आत्मा आहेस. तुमच्या चेहऱ्यावर खूप तेज आहे. मला तुमची सेवा करण्याचा बहुमान मिळाला पाहिजे. तुझी सेवा करून मला आनंद मिळेल. कृपया घरात या. मग ते साधू महाराज घनेश्वरच्या घरात जाऊन विसवायला बसले. घनेश्वर त्या ऋषी महाराजांची महान सेवा करतो, पण त्याच्याकडे अन्नाचा एक दाणाही नव्हता. म्हणून तो आपल्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, आज आपल्या घरी आलेले ऋषी खूप पुण्यवान दिसत आहेत. त्यांच्या अन्नासाठी काही उपाय करायला हवेत. मी गावी जाऊन कोणाकडे थोडे पैसे मागतो. असे म्हणत तो घनेश्वर गावातील एका सेठजीच्या घरी जातो आणि सेठजीला थोडे पैसे देण्याची विनंती करतो. पण व्यापारी त्या व्यापाऱ्याला पैसे देण्यास नकार देतो आणि म्हणतो, तुझ्याकडे एक पैसा नाही. माझे पैसे कसे परत करशील? घनेश्वर म्हणतो, हे शेठ, मला थोडे पैसे द्या. मी तुला लवकरच परत करीन. मी पैसे परत केले नाही तर तुम्ही माझे प्राण घ्या, माझे घर घ्या. घनेश्वरचे म्हणणे ऐकून व्यापाऱ्याला त्याची थोडी दया येते आणि त्याला पैसे देऊन म्हणतात, हे वैश्य, जर तुम्ही पैसे परत केले नाही तर तुम्ही स्वतःच तुमचे घर मला द्या. घनेश्वर म्हणतो, हे शेठ, मी वचन देतो, जर मी पैसे परत केले नाही तर मी माझे घर तुम्हाला देईन. मग घनेश्वर त्या सेठकडून पैसे घेतो आणि बाजारातून दूध, तांदूळ, भाजीपाला, मैदा, साखर इत्यादी वस्तू विकत घेऊन आपल्या घरी परततो. मग तो आपल्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, तुम्ही त्या ऋषी आणि महात्मांसाठी भोजन तयार करा. मग घनेश्वरची पत्नी अन्न तयार करते आणि त्या संत आणि महात्म्यांना देते. त्या घनेश्वराची भक्ती आणि निष्ठा पाहून ते ऋषी खूप प्रसन्न होतात. जेवण झाल्यावर निघताना तो घनेश्वरला म्हणतात, हे वैश्य, तुमची भक्ती आणि आदराने मला खूप आनंद झाला आहे. तुमची जी इच्छा असेल ती मला सांगा, मी ती नक्कीच पूर्ण करेल. तेव्हा तो घनेश्वरांना म्हणतो, हे महात्मा, तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी सर्वस्व आहे. पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की कोणत्या पापामुळे मला दरिद्र भोगावे लागले आहे. आम्ही भगवान विष्णूची पूजा केली आहे, मग आमच्या आयुष्यात गरिबी का आली? याचे कारण काय आहे? आणि ही गरिबी दूर करण्यासाठी मी कोणते उपाय करावेत? तेव्हा ते ऋषी महात्मा म्हणतात, हे वैश्य, तुझ्या जीवनात दरिद्र आणि संकट आहे, कारण तुमच्या घराच्या सीमेजवळ झाडे लावली आहेत ते तुमच्या गरिबीचे कारण आहे. त्यामुळे ही झाडे काढून त्याच्या जागी शुभ रोप लावावी. तुमच्या पत्नीने तुमच्या घरासमोर लावलेली झाडे अशुभ आहेत आणि त्यांच्यामुळेच तुमची अशी दुर्दशा झाली आहे. घनेश्वर म्हणतात, हे महात्मा, कृपया मला सांगा की घरासमोर कोणती झाडे लावावी जेणेकरून घरात सुख समृद्धी राहते आणि कोणती झाडे लावू नये. कृपया मला सविस्तर समजून सांगा. मी तुमचा खूप आभारी आहे. तेव्हा ते ऋषी महात्मा म्हणतात, हे वैश्य, ठीक आहे. आता मी तुम्हाला त्या शुभ वृक्षांबद्दल सांगतो जे घराजवळ लावल्यास शुभ फळ मिळतात. म्हणूनच हे वैश्या, तू लक्षपूर्वक ऐक.
पाण्याजवळ पिंपळाचे झाड लावल्याने मनुष्याला एक फळ मिळते, ते शेकडो यज्ञांच्या बरोबरीचे असते. त्या जलाशयात पिंपळाची पाने पडली की ती शरीरासारखी होऊन पितरांना समाधान देतात. त्यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष दूर होतात. जो मनुष्य रोज स्नान करून पिंपळाच्या झाडाला स्पर्श करतो तो सर्व पापांपासून नष्ट होतो आणि कधीही पराभूत होत नाहीत. पिंपळाच्या झाडाला स्पर्श केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते आणि प्रदक्षिणा केल्याने आयुर्मान वाढते. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी श्री विष्णू, खोडात भगवान शिव आणि पुढच्या भागात ब्रह्माजी वास करतात. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला वंदन केल्याने जे फळ मिळते ते 1000 गायींचे दान करण्यासारखे असते. या जगात पिंपळासारखे झाड नाही. श्रीहरी साक्षात या वृक्षाच्या रूपेने जमिनीवर विराजमान आहे. पिंपळाच्या झाडाला इजा करणे किंवा त्याची फांदी तोडणे हे महापाप मानले जाते. असा मनुष्य एक कल्प नरकात राहतो आणि जो पिंपळाचे झाड मुळापासून तोडतो तो नरकापासून कधीही वाचत नाही. हे वैश्य, आता मी तुला आणखी एका झाडाबद्दल सांगतो. आवळा फळ हे सर्व जगात प्रसिद्ध आणि सर्वात पवित्र आहे. आवळा लावल्याने स्त्री पुरुष जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतात. हे पवित्र फळ भगवान विष्णूंना अत्यंत प्रसन्न आणि शुभ मानले जाते. हे खाल्ल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. आवळा खाल्ल्याने आयुर्मान वाढते. त्याचे पाणी पिल्याने रोग दूर होतात आणि आवळा पाण्यात मिसळून अंघोळ केल्याने गरिबी दूर होते आणि सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते. ज्या घरात आवळा सदैव असतो त्या घरात भूत आणि पिशाच कधीही प्रवेश करत नाही. एकादशीच्या दिवशी आवळा आढळल्यास मिळणारे फळ जगातील इतर तीर्थक्षेत्रांपेक्षा श्रेष्ठ असते. जो आवळा केसात घालतो तो नश्वर जगात पुन्हा जन्म घेत नाही. ज्या घरात लक्ष्मी नारायण राहतात. तिसरा वृक्ष म्हणजे अशोक वृक्ष. अशोक वृक्षात अप्सरा वास करते. हा वृक्ष दुःखाचा नाश करणारा आणि निराशेचा नाश करणारा आहे. घराजवळ हे झाड लावल्याने घरात सुख शांती राहते. अशोक वृक्ष शीतलता आणि तारुण्य प्रदान करते. जेव्हा देवी लक्ष्मीने देवी सीतेच्या रूपात अवतार घेतला तेव्हा रावणाने तिचे अपहरण केल्यानंतर ती अशोक वाटिकेत राहिली. अशोक वृक्षाने माता सीतेची खूप सेवा केली होती. म्हणूनच माता सीतेने अशोक वृक्षाला हे वरदान दिले होते की हे झाड जिथे असेल तिथे तिचा वास कायम राहील. चौथे वृक्ष म्हणजे पाकड वृक्ष. प्रत्येक व्यक्तीने पाकड वृक्ष लावावे. या वृक्षरोपणाने मिळणारे फळ हे महायज्ञासारखे आहे. कलियुगात मनुष्य यज्ञ करू शकणार नाही, म्हणूनच त्यांनी एक पाकड्याचे झाड लावलेले आहे. पाचवे म्हणजे कडुलिंबाचे झाड. कडुलिंबाचे झाड लावल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. हे झाड जीवन प्रदान करणारे मानले जाते. घराजवळ लावल्यास विविध प्रकारच्या आजारांपासून आराम मिळतो. आई लक्ष्मीला लिंबाची पाने खूप आवडतात, त्यामुळे ती कडुलिंबाच्या झाडाजवळ राहते. घरासमोर कडुलिंबाचे झाड लावल्याने धन आणि संपत्ती मिळते. सहावे झाड म्हणजे जांभूळ वृक्ष. जर एखाद्या मनुष्याला कन्या रत्न हवा असेल तर त्याने जांभळाचे झाड लावावे. ज्या व्यक्तीच्या घरासमोर जांभळाचे झाड असते त्याच्या घरात मुलगी जन्माला येते, जी कुटुंबाचा अभिमान वाढवते. सातवे म्हणजे बेलवृक्ष. भगवान शिव बेलाच्या झाडात तर देवी पार्वती गुलाबात वास करतात. त्यामुळे बेलाच्या झाडाजवळ गुलाबाचे रोप लावल्याने शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्या घरात कधीही दुःख किंवा गरिबी नसते. त्या घरात कधीही अकाली मृत्यू येत नाही आणि कोणतीही स्त्री विधवा होत नाही. आठवे नारळाचे झाड. नारळ हा कोणत्याही धार्मिक विधीचा अविभाज्य भाग आहे.
हे अत्यंत शुभ मानले जाते. घराच्या अंगणात नारळाचे झाड असल्यास त्या घराला नेहमी शुभ फळ लाभते आणि त्या घरातील सदस्यांचा समाजात खूप आदर केला जातो. ज्या पुरुषाला सुंदर पत्नी हवी असेल त्याने नारळाचे झाड लावावे. हे अत्यंत ज्या व्यक्तीला वंश वाढ आणि संतती हवी असेल त्यांनी अकोलाचे झाड लावावे. जर एखाद्या व्यक्तीला कोणताही आजार असेल तर त्याने खैराचे झाड लावावे. खैराचे झाड लावल्यास अनेक आजार बरे होऊ शकतात. हे झाड आरोग्य प्रदान करते. कुंडात म्हणजे मोगरा वृक्षात गंधर्व राहतात. म्हणूनच हे रोप घराजवळ लावल्याने तुमच्या कार्यात यश आणि शुभ परिणाम मिळतात. विशेषतः कला क्षेत्रात काम करणाऱ्यांनी हे रोप जरूर लावावे. जर एखाद्या व्यक्तीला चोर आणि लुटाऱ्यांची भीती वाटत असेल तर त्याने घराजवळ उसाचे झाड नक्कीच लावावे. हे झाड चोरांना घाबरवते आणि घराचे रक्षण करते. चंदन आणि फणसाची झाडे पुण्य आणि लक्ष्मी प्रदान करतात. ही झाडे लावल्याने गरिबी आणि दुःख दूर होते. खजूर आणि कनक चंपा याचे रोप घराच्या उत्तर दिशेला लावल्यास धनात वृद्धी होते. केळीचे झाड देखील खूप शुभ आहे आणि ते घरात सुख समृद्धी आणते. केळीच्या झाडात भगवान विष्णू वास करतात. त्यामुळे घरात केळीचे झाड असल्यास घरात पैशाची कमतरता भासत नाही. प्रत्येक शोभेच्या वनस्पतीला परिजात असेही म्हणतात. या वनस्पतीची उपयुक्ती समुद्र मंथनाच्या वेळी झाली आणि समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मीचेही दर्शन झाले. त्यामुळे परिजात वनस्पतीला मोठे महत्त्व आहे. जर तुम्ही तुमच्या घरी हे रोप लावले तर तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल. माणसाने कधीही तारेचे झाड लावू नये. तारेचे झाड मुलांचा नाश करणारे आहे. ज्या घराजवळ तारेचे झाड असते त्या घरातील मुले कधीही समृद्ध होत नाही. व्यक्तीने कधीही घराजवळ बहेदाचे झाड लावू नये. या झाडावर भूते राहतात. बहेदाचे झाड लावणारा माणूस भूत बनतो. खाली बसून कधीही पूजा करू नये. जर एखाद्या व्यक्तीला शत्रूची भीती वाटत असेल तर त्याने केवड्याचे झाड लावावे. तो शत्रूंचा नाश करणारा आहे. ही झाडे कधीही घरात लावू नये जे कापून किंवा तुटल्यावर दूध तयार करतात. घरासमोर बाभळीचे झाड कधीही लावू नये. ते लावल्याने अनर्थ होतो. घरासमोर मनुका सुद्धा लावू नये. हे लावल्याने नकारात्मकता वाढते. संपत्तीचा नाश होऊन संकटे निर्माण होतात. कोणत्याही व्यक्तीने घरासमोर पपईचे झाड लावू नये. हे झाड लावल्याने संपत्ती नष्ट होते आणि गरिबी येते. जर पिंपळाचे झाड इमारतीच्या पूर्व दिशेला असेल तर घरात गरिबी येऊ शकते. जर वडाचे झाड घराच्या पश्चिम दिशेला असेल तर घरात शोकांचा काळ बराच काळ टिकतो. दक्षिण दिशेला तुळशीचे रोप असल्यास मुलाला त्रास सहन करावा लागतो. कोणत्याही मृत झाडाची सावली घरावर पडली तर ते मृतांचे लक्षण आहे. मृत झाडे त्वरित उपटून टाकावीत. ते ऋषी महात्मा म्हणतात, हे वैश्या, अशा प्रकारे मी तुम्हाला या सर्व शुभ आणि अशुभ वृक्षांबद्दल सांगितले आहे. म्हणूनच ही वृक्षे लावा आणि देवाचा आशीर्वाद घ्या. ते घनेश्वर म्हणतात, हे महात्मा, आज तुम्ही मला उत्तम ज्ञान दिले आहे. मी आपला आभारी आहे. त्यानंतर महात्मा घनेश्वर ऋषींना आशीर्वाद दिल्यानंतर ते त्या ठिकाणाहून अदृश्य होतात. साधू महात्मा अचानक गायब झाल्याचे पाहून घनेश्वर आणि त्याच्या पत्नीला आश्चर्य वाटते. तेव्हा त्यांना समजते की साक्षात भगवान विष्णू त्यांच्या घरी आले होते. तेव्हा त्या ऋषी महात्म्यांच्या सल्ल्यानुसार घनेश्वर आपल्या घरासमोर अनेक शुभ वृक्ष लावतो. त्यामुळे त्याला अचानक भरपूर पैसा मिळतो आणि त्याची गरिबी दूर होते. घनेश्वर आणि त्याची पत्नी भगवान विष्णूचे आभार मानू लागतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे मित्रा, अशा प्रकारे मी तुम्हाला शुभ आणि अशुभ अशा दोन्ही वृक्षांबद्दल सांगितले आहे. आता तुम्हीही जा
आणि तुमच्या घराजवळ जी झाडे आहे ती काढा आणि चांगली झाडे लावा. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाने घराजवळ लावायच्या शुभ आणि अशुभ वृक्षांबद्दल असे सांगितले आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुमच्या उपयुक्त पडली असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनेलला सबस्क्राईब करून, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.